कलागण आज तुमच्यासमोर एक पात्री नाटक सादर करणार आहे आणि त्याचं नाव आहे ती फुलराणी. लेखक आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, म्हणजेच आपले पु ल देशपांडे. आता ही स्वर आणि व्यंजन यांच्या ब्रह्मघोटात अडकलेल्या एका माणसाची कथा आहे. गावातले लोक अशी पैंज लावतात. उच्चार शास्त्राचे तज्ञ प्रोफेसर अशोक हे सगळ्या गावांशी पैंज लावतात की गावातली सगळ्यात आगाऊ, उद्धट आणि बेशिस्त अशा मंजूला भाषा शुद्धीकरणाचे धडे द्यायचे असतात. पण मास्तरच्या दररोजच्या कटकटीला आणि शुद्ध भाषेला कंटाळून आता मंजू व्यक्त होत आहे. मास्तर साहेब, मास्तर साहेब, ओ मास्तर साहेब. गधडे काय, नालायक, हरामजादी, थांब जरा, काम करतोय ना. ऐकलं तुम्ही? नालायक, मी, हरामजादी, नालायक, हरामजादी. थांब थांब, तुला शिकवीत चांगलाच धडा, तुझ्या बाबाचा पडलाय घडा. मोठा समजतो स्वतःला मास्तर, तुझा गटारात घालते शास्त्र. तुझं मसनात गेलंय ज्ञान, तुझ्या तोंडात घालीन शाण. तुझा ख माझा पंजेचा धरतोय इडा. तुला शिकवीत चांगलाच धडा, तुझा उतरावीन समजा माज. तेव्हा येशील गुंडाळून लाज, माझी चाटत राशील बुट. मी म्हणन काय आज इकडं बुट, मग उडवून हात सगळं धरायला वाटतं बाहेर मुकाटुका कळकळ करतोय किडा. तुला शिकवीत चांगलाच धडा, तुला दाखवतेच बघ चोरा. तू बघशील माझा तोरा. ओहो आहा, ओहो आहा, लावली लावली चाळणी हाय. समजे धरत्याल मंजूचे पाय. कुत्र्यावानी घोशील नोंडा, कर्ण पोरांच्या दारात लोंढा. हाय मंजू, हाय दिलीप, हाय मंजू, हाय फिलिप्स. मंजू बेन केम छो, हाऊ डू यू डू, कम कम गो हँगिंग गार्डन. आय बेग युअर पार्डन. कोणी आणतील सिल्कची साडी, कोणी आणतील मोत्याची घुडी, कोणी घालतील फुलांचा सडा. तुला शिकवीत चांगलाच धडा. मग 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 कठूचा येईल एक राजकुमार, सफेद घोड्यावर होऊनी स्वार. नजरेला जेव्हा नजर भिडल, झटकन माझ्या पायात पडेल. मग म्हणेल राणी तुझ्यावर झालो फिदा, क्या खूबसूरती कैसी अदा. मांग मांग तुला काय हवं ते मांग. अरे माझ्यावर मी मात्र गावठीच बोलत, मनाची गाठ हळूच सोडत. गालावर चढून लाजूची लाली नजरच्या अंगात खाली. मग म्हणत हे काय असं, लोकात उगाच होईल असं. कुंपडा मोतर सड्याची धाव आणि टिकवीनं धरावी का दर्याची हा. मग राजाचे रथात बसून म्हणून कसं बिकर पण हो माझी सून. दरबारी धरतात मुठीत नाग आणि म्हाताऱ्या म्हणतील राजाचा मांतोरी राख. रांगोळ्या काढा, तोरणं बांधा, लग्नाची तयारी करा. पण 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 त्या अशोक मास्तराला आधी बेड्याच ठोका. शिरसाचा रस त्याच्या कानात होता, लखलख सुरीने त्याची गर्दनच छाटा. त्या माणसाला घोड्याच्या शेपटाला जोडून पाटलून काढून चापकानं फोडा. जेव्हा राजाचा शिपाई धरतात तुला, तेव्हा म्हणशील म्हणजे सोडीव मला. घरशील पाणी लोळशील कसा, रडत बसशील ढसा ढसा. तुझं वस्कन अंगावर येणं बघ आता तुझ्या कर्माची फळं. तुझ्या चुरू चुरू जिभीला कळंच स्टाळ. मग महाराज म्हणेल ह्याची गर्दन तोडा. पण मी म्हणेल जाऊ दे, गरीबाला सोडा. मग तू कसा म्हणशील मंजू देवी तुला आलो शरण. मी काय म्हणन, मी म्हणन शरण आल्यावर देव नाही मरण.